तुम्हाला मागच्या लेक्चर जसं सांगितलंय, आपण ह्या लेक्चरला काय बघणार आहे तुमचं तर डिझास्टर स्टडी करणार आहे, बरोबर का? तर डिझास्टर म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, a disaster is a serious disruption of the functioning of a society involving widespread human, material, economic or environmental losses and impacts which exceeds the ability of the affected community or society to cope using its own resources. सिंपल वर्ड मध्ये डिझास्टर जर का लक्षात ठेवायचं असेल तर आपण काय लक्षात ठेवायचं, अन इव्हेंट दॅट कॉज ए लॉट ऑफ हार्म ऑर डॅमेज किंवा ए टेरेबल सिच्युएशन ऑर ए इव्हेंट किंवा एखादी कुठलीही भयानक परिस्थिती निर्माण होती किंवा एखादी आपत्ती क्रिएट होती, ती नॅचरली असेल मॅनमेड असेल, ती म्हणजे काय झालं तर डिझास्टर. म्हणजे कोणती असेल, मग आता जर का आपत्ती बघायचं म्हणलं मॅनमेड, जर का तुम्ही म्हणाल तर मॅनमेड मध्ये आपली 1980 ची भोपाळ गॅस ट्रॅजेडी असेल, रिसेंटली आताची जर का म्हणला तुम्ही तर विशाखापट्टणमला एक गॅस लिकेजची ट्रॅजेडी झाली, त्यात देखील 11 to 20 पीपल किल झाली, ती असेल. म्हणजे हे झाले मॅनमेड मध्ये. ते जर का आता समजा एखादी असेल, आता तुमचं जर कोविड-19 ची सिच्युएशन म्हणला तर कोविड-19 कसं आहे, सार्स म्हणजे काय आहे तुमचं, म्हणजे स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी काय कन्फर्म केलंय तर त्यांनी म्हणजे असा रिझल्ट आहे की ही नॅचरली डिझास्टर असल्यासारखं आहे. म्हणजे हे मॅनमेड मध्ये आता मध्ये चालू होतं, आता तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल तर तिथे चालू होतं तुमचं की बाबा हे म्हणजे लॅब मध्ये तयार केलेला व्हायरस आहे, असं आहे तसं आहे. पण हे जर का रिसर्च ना अजूनपर्यंत हे असं स्पष्ट असं डिक्लेअर म्हणणं वेगळं आणि डिक्लेअर ती नोटिफाईड होऊन येणं वेगळं, त्या पद्धतीनं म्हणजे ते असं मॅनमेड डिझास्टर काय अजून तसं डिक्लेअर नाही. म्हणजे डिझास्टर म्हणजे काय, सिंपल लँग्वेज मध्ये जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर an event that causes or a lot of harm or a damage means disaster किंवा a terrible situation or event, कुठलीही आपत्तीजनक भयानक परिस्थिती निर्माण होणं किंवा तशी स्थिती निर्माण होणं म्हणजे डिझास्टर. त्याच्यानंतर मग आपल्याला टाइप्स ऑफ डिझास्टर्स दिले, त्याच्यामध्ये तुमचं नॅचरल डिझास्टर्स, ह्युमन मेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर्स मध्ये आता तुम्हाला अर्थक्वेक, फ्लड्स, लँडस्लाइड्स, ॲव्हलांचेस, सायक्लोन, सुनामीज, हीट वेव्स आणि ड्रॉट्स दिलेलं आहे. आणि मॅनमेड डिझास्टर्स मध्ये आपल्याला काय सांगितलंय, न्यूक्लिअर डिझास्टर्स, केमिकल डिझास्टर्स, बायोलॉजिकल डिझास्टर्स, ऍक्सिडेंटल और इग्नोरन्स डिझास्टर. आता हे सगळं स्टडी तर आपण पुढे करणारच आहे, तुमचे जे काय दिलेले आहेत नॅचरल डिझास्टर, ह्युमन मेड डिझास्टर किंवा मॅन मेड डिझास्टर. पण हे सगळे आपल्याला म्हणजे इन्क्रीज कसे होतात किंवा काय रिझन्स आहेत हे तुमचे क्रिएट होण्याचे, काय जर का आता मॅनमेड म्हणत असाल किंवा एखादं नॅचरली एनर्जी त्याला देखील आपण कुठेतरी 1% तरी कारण होतं, म्हणजे फ्लड सारखी सिच्युएशन क्रिएट होणं, ह्या गोष्टीने देखील आपण देखील कुठेतरी जबाबदार आहे. किंवा लँडस्लाइड्स असतील ते सिस्टम. तर हे सगळं क्रिएट कधी होतं किंवा याचे कॉजेस काय आहेत डिझास्टरचे तुमचे, तर त्याला मग तुमची पॉवर्टी असेल, लॅक मिटिगेशन मेजर्स असतील, त्यानंतर तुमचं रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन असेल, ज्याच्यात किंवा नो प्रॉपर सेफ्टी मेजर्स अजिबात नसते, ज्याला जसं वाटेल त्यानं आपलं त्या क्रायटेरियात काहीतरी ऍडजस्ट करून केलं उभं, ह्या गोष्टी असेल. रॅपिड अर्बनायझेशन असेल, म्हणजे आता जर समजा फ्लड सारखी सिच्युएशन, नदीपासून सांगितलं बाबा एवढ्या एवढ्या अंतरावरती करायचं नाही, अतिक्रमणात आपलं आयडिया करायच्या, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळे ती सिच्युएशन क्रिएट होत असते तुमची. त्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये अवेअरनेसची कमतरता म्हणा, त्या गोष्टीच्या बाबतीत इन्फॉर्मेशनची कमतरता, हे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ अवेअरनेस, ह्या गोष्टी देखील इथं फॅक्टर करते. त्याच्यानंतर आपलं हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट असेल, ह्या गोष्टींच्यामुळे देखील ह्या गोष्टी निर्माण होण्यास म्हणजे एक कारण तयार झालेलं आहे किंवा म्हणून एक त्या गोष्टींच्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस तुमचे जास्त झालेले आहेत. त्यामुळे जर का समजा तुम्ही कॉजेस जर का विचारले तर कॉजेस तुम्हाला माहित असले पाहिजे की कॉजेस काय आहेत आपले. तर कॉजेस मध्ये तुमचं हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट येईल, त्याच्यानंतर दोन
जे काही एन्व्हायरमेंटल डेटोरेशन म्हणा, मग त्याच्यामध्ये आपलं डिफॉरेस्टेशन असेल, डिसर्टिफिकेशन असेल, त्यामध्ये नंतर मग क्लायमेट चेंज बिंज हे बाकीचे फॅक्टर आले. त्यानंतर रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन असेल, ज्याचे की प्रॉपर तुमचे सेफ्टी मेजर्स असतील. त्याच्यानंतर तुमचं रॅपिड अर्बनायझेशन असेल, त्याच्यानंतर लॅक ऑफ पब्लिक अवेअरनेस अँड तुमचं इन्फॉर्मेशन असेल. ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या काय होतात तर डिझास्टरला कारणीभूत ठरत असते ते. आणि मग त्याच्यानंतर ह्याला तुमचे टाइप्स ऑफ डिझास्टर्स मध्ये मग नॅचरल डिझास्टर कुठले तर ह्युमन मेड किंवा मॅन मेड डिझास्टर्स कोणते किंवा आर्टिफिशियल येणारे डिझास्टर्स कोणते आहेत, जी की तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसते ती जे तुम्हाला अगोदर सांगितले जरा ते. त्याच्यानंतर मग नॅचरल डिझास्टर्स. आता ते आपले टाइप्स चालू होणार सगळे. नॅचरल डिझास्टर मध्ये काय सांगितलं आपल्याला, नॅचरल डिझास्टर इज अ मेजर ऍडव्हर्स इव्हेंट रिझल्टिंग फ्रॉम नॅचरल प्रोसेस ऑफ द अर्थ सच as floods, volcanic eruptions, earthquakes, tsunamis, and other geologic processes. Such events lead to loss of life and property. The severity of such events depend on the affected population's ability to recover. आता याच्यामध्ये जी काय असेल तुमचा नॅचरल डिझास्टर म्हणजे जी काय नॅचरल प्रोसेस न जी काय सिच्युएशन क्रिएट होती ती. आता जर समजा जसं तुम्हाला फ्लडला सांगितलं की आर्टिफिशियली आपण पण कुठेतरी जबाबदार आहे, की जर का समजावून तुम्हाला सांगितलं की नदीच्या हे पट्ट्यापासून लांब तुमचं सगळं असलं पाहिजे, तर तिथं अतिक्रमण करून आपण हे करू. पण त्याला दुसरं पण असं कारण आहे की हाय रेनफॉल कंडिशन क्रिएट झाली, हाय रेनफॉल झाला तर म्हणजे ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळे हे नॅचरल मध्ये ही तुमची सिस्टम आली अर्थ जी काय तुमचं आता जे काय तुमचं जमिनीच्या खाली जे काय तुमचं होत असेल त्याच्यानंतर अर्थक्वेक क्रिएट होत असेल, हे काय झालं तुमचं तर त्याच्यामध्ये येऊन गेलं. सुनामीच तुम्हाला माहिती आहे 2004 एक क्रिएट झाली होती. त्याला म्हणजे ह्या जे काय तुमच्या नॅचरली प्रोसेस जे काय होतं जे नेचर मध्ये क्रिएट होऊन ज्या प्रोसेस होती त्याच्यामुळे जे काही ह्युमन लॉस किंवा जी काही प्रॉपर्टी लॉस होतो किंवा जो काही डॅमेज होतो त्याला काय म्हटलं जातं तुमचं नॅचरल डिझास्टर. आता मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा नॅचरल डिझास्टर मध्ये तुम्हाला एक दाखवलेलं आहे काय 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 दाखवलेलं बघा, तुम्ही ते बघू शकता तुम्हाला काय काय दाखवले ते. एक फोटोग्राफ इथं दाखवलेले आहे, तुम्ही पाहिलं तुमचं ते काय. आता हे तुम्हाला मेजर डिझास्टर्स इन इंडिया दिलेले आहेत. आता हे नुसतं नकाशा नाही तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला जम्मू काश्मीर मध्ये होणार विक्री झाला ऑक्टोबर 2005 ला जरा मेजर झालेला. त्यांच्या ऍव्हरेज मग तुमचं हिमस्खलन किंवा जी काही स्नो स्लाइड जी काय म्हणतो आपण जे काय बर्फ कोसळतो ती म्हणजे तुमचं त्यावेळेला येऊन जातं. त्याच्यानंतर तुमचं ते जरा तुम्हाला प्रत्येक म्हणजे स्टेटच तुम्हाला दिलेलं आहे. आता जर महाराष्ट्राचं म्हणाल तर अर्थक्वेक लातूर सप्टेंबर 1993 तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर फ्लड जुलै 2005. त्यानंतर फ्लड तुमचा जर वेस्टर्न महाराष्ट्र बघितलं तर ऑगस्ट 2020 तुमचा तिथे तो येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमची आता इथं भोपाळ गॅस गॅस ट्रेजेडी दिलेली आहे तुमची, ती 1922 दिली पण नाही ती 1984 आहे ती. 3 डिसेंबर किंवा 2 डिसेंबर 1984 आहे ते. त्यानंतर तुमचे जे काय तुमचं सुनामी असेल डिसेंबर 2004 मध्ये झालेली ती तुमची तमिळनाडू केरळ पट्टा त्यांनी जरा हे केलेलं होता. त्यानंतर अंदमान निकोबार देखील एरिया तिथं हे झालेला. त्याच्यानंतर तुमचं उत्तर काशी किंवा तुमचं इकडे नॉर्थ साईडचे जर कार बघितली तर लक्षात येईल बिहारमध्ये काय राहतं. बिहारमध्ये बऱ्यापैकी बघा प्रत्येक म्हणजे रेनी सीझन आला की इकडे तुम्हाला पूर सदृश्य स्थिती तुम्हाला निर्माण झालेली दिसून येते. ती कसं असतात बिहार आसाम ह्या साईडला आहेत ना तिथं बऱ्यापैकी बघा तुम्हाला काय आहे डिझास्टरची सिच्युएशन दिसून येईल. म्हणजे जर का तुम्ही डिझास्टरचा स्टडी केला त्या जर का डीप मध्ये गेला तर तुम्हाला काय तेवढं डीप नाही, पण जर का त्या डीप मध्ये जर का तुम्ही गेला तर त्या डीप मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा की नाही इथं म्हणजे कसं आहे की तशी सिच्युएशन क्रिएट होती दररोज म्हणजे ते होत असते तिथं क्रिएट. तर ओरिसात तुमचं सुपर सायक्लोन आलेलं ऑक्टोबर 1999 ला. म्हणजे हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. आता ह्याच्यावरून तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल तयार होऊ शकते ती. आता जो अर्थक्वेकला दिलाय त्यानंतर भुज डिस्ट्रिक्ट तुमचा जानेवारी 2001 ला गुजरात मध्ये झालेला तो देखील मोठा अर्थक्वेक होता तुमचा. म्हणजे तुम्हाला ते 52nd रिपब्लिक डे ला झालेला होता 26 जानेवारी पासून तो झालेला होता 2001 ला. म्हणजे तो लातूरचा अर्थक्वेक हे म्हणजे सगळ्यात मोठे अर्थक्वेक झाल्यासारखे ते. तर मी हे आपलं तुम्ही लक्षात
ठेवू शकता तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जर का लिहायचं म्हणलं अर्थक्वेक मध्ये, फ्लड्स मध्ये, तर हे तुम्हाला उपयोगी येऊ शकतं. त्याच्यानंतर तुमचं नॅचरल डिझास्टर्स, अर्थक्वेक. आता अर्थक्वेक आपला नॅचरल डिझास्टर आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपलं काय म्हणतंय, अर्थक्वेक इज द रिझल्ट ऑफ ए sudden release of energy in earth that creates seismic wave. Seismic activity of an area refers to the frequency, type, and size of earthquake experienced over a period of time and area measured using seismometers. त्यानंतर at the earth's surface, earthquake manifest themselves by shaking and sometimes displacement of the ground. आता अर्थक्वेक म्हणजे काय असतं, आपल्याला भूकंप ही साधी सिंपल गोष्ट माहित आहे, बरोबर. आता अर्थक्वेक मध्ये मग तुम्हाला जसं मी मागच्या चार आपल्या ह्याच्यावरती नकाशावरती जसं दाखवलं की पूर्ण तुम्हाला ते एक भूजला एक सांगितला तुमच्या गुजरातचा, तो कधी झाला तर तुमचा 2001 मध्ये, म्हणजे 26 जानेवारी 2001 ला तुमचा तो 52 रिपब्लिक डे ला तुमचा झाले होता. आता त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 13 ते 20,000 पर्यंत तिथं पीपल्स किल्ड झालेले, मग त्याच्यावरती अजून इंजुर्ड झालेले किती वेगळे. त्याच्यानंतर तुमचा तो किती टाइमिंग झाला तर तुमचा तो सकाळी 8:46 तो अर्थक्वेक झालेला गुजरातमध्ये. तेच जर का आपला लातूरचा घेतला तर लातूरचा आपला कधी झालेला की पूर्ण 13 सप्टेंबर 1993 ला झालेला, तो एक 3:56 सकाळी झालेलं होतं. त्याच्यामध्ये तुमचा लातूरचा थोडासा उस्मानाबाद पर्यंत जे धक्के गेले होते. त्याच्यामध्ये पण 10,000 टू तुमच्या अबू 10,000 पीपल काय झालेले तिथे एक्सपायर झालेले किंवा किल झालेले. त्याच्यामध्ये परत नंतर 20-25,000 तुमचे इंजुर्ड पीपल होते. म्हणजे हे सगळ्यात मोठे अर्थक्वेक झाल्यासारखे आहेत तुमचे. हे फक्त जरा व्यवस्थित एक्झाम्पलला देखील लक्षात ठेवा, जेणेकरून की तुमचा आन्सर देखील काय होतं तर एक मोठं आन्सर तुमचं होऊन जातं. हे तुम्हाला दाखवलेलं आहे बघा डायग्राम मध्ये. अर्थक्वेक झाल्यानंतर किती लॉस काय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ते डॅमेजेस ऑफ टाउन्स किंवा जे काय तुमचा एरिया असेल, जी काय नॅचरल प्रॉपर्टी असेल, जी काय तुमची ओन प्रॉपर्टी असेल, ह्याचं काय होत असतं तर ते सगळं नुकसान होत असतं. हे झालं अर्थक्वेक मुळे. त्याच्यानंतर सेकंड काय आपलं तर फ्लड. आता फ्लड मध्ये मग तुमचं फ्लड इज अन overflow of water that submerges land, may occur as an overflow of water from water bodies such as river or lake, in which the water overtops, resulting in some of the water is in its usual boundaries, or it may occur due to accumulation of rainwater on saturated ground. Is an aerial flood. Floods often cause damage to livelihood and structures. आणि जी काय महापुरासारखी परिस्थिती म्हणतो किंवा जी काय ती सिच्युएशन होती, जी काय म्हणजे तुमचं एक्सेस रेनफॉल असेल किंवा जी काय आपल्या अतिक्रमणामध्ये आपण केलेल्या काही गोष्टी असतील किंवा जी काय प्रिकॉशन्स असतात ती नसतील किंवा इव्हन डॅम्स सुद्धा असू शकते ती. पण आपल्याला नॅचरल मध्ये आहे त्यामुळे डॅम्सचे ते आपले आर्टिफिशियल आहेत, त्यामुळे कसं ते आपण असं म्हणणं डायरेक्टली ते चुकीचं आहे. पण ह्या गोष्टीमध्ये त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, फक्त एक्सेस रेनफॉल विनफॉल हेच म्हणू शकतो, कारण ह्याला नॅचरल मध्ये आपण दिलेलं आहे, नॅचरल डिझास्टर मध्ये. आता फ्लड जर का म्हणा तुम्ही, तर फ्लड आता तुम्हाला जे सांगितलं की मागचा तो जुलै तुमचा 2005 सालीचा फ्लड असेल. त्याच्यानंतर जर का फ्लडचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर गेल्या वर्षीचा जो बी तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेला आहे 6 ऑगस्ट 2019 चा, किंवा 5 ते 6 ऑगस्ट किंवा 5 ते 10 ऑगस्ट पर्यंत जो काय तुमचा 2019 मध्ये जी काही परिस्थिती क्रिएट झालेली वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, मग त्याच्यामध्ये तुमचं कोल्हापूरचा पार्ट असेल, सांगलीचा पार्ट असेल, हे तुम्हाला पार्ट तिथे तुमचे ते येऊन जातील. ही तुमची फ्लडची कंडिशन इथे क्रिएट झालेली. फॉर एक्झाम्पल
तर आपलं फ्लडचं चाललेलं बरोबर ना? आवाज येतोय ना? आवाज येतोय ना बाळानो? तर आपलं फ्लड चाललेलं बरोबर. तर मग आता याच्यामध्ये आपण तुमचं फ्लडचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आपलं 2005 असेल किंवा आपलं आता हे 2019 असेल. हे सिच्युएशन काय झालं तर क्रिएट झालेलं आणि त्याचे काय तुम्हाला फोटोग्राफ्स असतील तुमचे बघून घ्या. हे तुम्हाला कंडिशन फ्लड झाल्यानंतर कसं ते लँडवरती झाल्यानंतर किंवा त्यांच्या रस्त्यांच्या वरती घरात नाही तिकडे काय होऊन जाते तर पाणी पाणी येतात सगळी सिच्युएशन तुमची होऊन जाते सगळी. त्याच्यानंतर ना लँडस्लाइड बरोबर. तर लँडस्लाइड्स मध्ये मग आपल्याला काय सांगितलंय लँडस्लाइड is a geological phenomenon that includes a wide range of ground movements such as rockfall, deep failure of slopes, shallow depressed floors. त्यानंतर landslides can occur in offshore, coastal and onshore environments. Although the action of gravity is the primary device for a landslide to occur, a landslide often requires a trigger before being initiated. आता जर लँडस्लाइड जर तुम्हाला लँडस्लाइड मध्ये काय होतं म्हणजे थोडक्यात एक तुमचं सगळं जे काय आहे ते थोडक्यात कोलॅप्स म्हणजे आता तुम्ही माळीनगाव जर का उदाहरण बघितलं तो 3 जुलै 2014 ला जे काय तुमचं आंबेगाव तहसीलचं पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये जो काही तो झाला आता तो कशामुळे झाला ड्यू टू हेवी रेनफॉल मुळे ते काय झालं तर थोडक्यात ती तुमचं सगळा डोंगर तिथं म्हणजे तो घेऊन गेला त्याच्यामध्ये तुमचे नाही म्हणजे तरी कमीत कमी 40 त्याच्या अंडर गेले तिथं नाही म्हणजे तर तुमचे 136 to 140 पर्यंतचे पीपल तिथं एक्सपायर झाले त्यांची झाली त्याच्यामध्ये 100 मिसिंग होती सगळे म्हणजे हे सगळं काय झालं तर अख्खं गावच आपल्याकडे त्या लँडस्लाईड खाली गेलं म्हणजे ह्या काय होतात तर ह्या सिच्युएशन कधी त्या क्रिएट लँडस्लाईड मध्ये काय होतं तर ती सिच्युएशन क्रिएट होतात ती एक्झाम्पल तुम्हाला माहिती गावचे काय बघा तिथे देऊ शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला रस्त्यावरती कधी कधी आपल्या दरड वगैरे वसरते बघा घाट पाऊस केला असेल तुम्ही काय तर पावसाळ्यात बघा जास्त करून तुमच्या जुलैच्या आणि ऑगस्टच्या स्टार्टिंगला 15 ऑगस्ट पर्यंत तर आपली दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त राहतं कारण की एक जे आपलं ते हे आहे त्याच्यामध्ये कसं होतं किंवा जे काय तुमच्याकडे फ्युल म्हणतात त्यानुसार उन्हाळ्यात ती दगड सगळी तापली असतात त्याला भेगा पडते की काय होतं आणि जसा पाऊस पडेल तसं काय होतं ऑटोमॅटिकली बरोबर कोलॅप्स होण्याचे चान्सेस वाढून जाते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लँडस्लाईड मध्ये येऊन जाते ती त्यात तुम्हाला डायग्राम मिळून लक्षात येईल बघा दरड कोसळलेली वगैरे बघा आपण बातमी वाचत असतो इथे दरड कोसळली त्यानंतर तुमचे ॲव्हरेज आता ह्याच्यामध्ये काय राहतं हे म्हणजे काय राहतं तर एक प्रकार तुमचं काय राहतं तर जे काय आपलं स्नो फॉल जे म्हणतो आपण किंवा जे काय आपलं म्हणतो त्याच्यामध्ये म्हणा की जे आपलं हे होत असतं थोडक्यात स्नो स्नो स्लाइड होत असतात किंवा जे काय आपलं बर्फ जो पडत असतो तो जे की हिमालयन रिजन मध्ये किंवा नॉर्थ साईडला आपल्याकडे जिथं बर्फ पडतो त्या साईडला बघा तुमचं बऱ्यापैकी काय होत असतं तर तिथं कधी कधी जवानांचं देखील आपण ऐकत असतो तर ती ह्या सिस्टममुळे ती क्रिएट होत असतं म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं रॅपिड फ्लो ऑफ स्नो डाऊन a sloping surface avalanche is typically triggered in a starting zone from a mechanical failure in the snowpack means slab avalanche after initiation. Avalanches usually accelerate rapidly and grow in mass and volume as they collect more. जर समजा बर्फ पडण्याचं प्रमाण वाढतं समजा किंवा जर समजा काय सिच्युएशन तिथे क्रिएट झाली म्हणजे जर का समजा तुमच्या बाहुबली सारखं केली काय आयडिया तर ती एकदम सगळं वरनं खाली येऊन जाते पण त्या सिच्युएशनला काय जातं ओव्हरऑल सगळं ते तुमचं कोलॅप्स तिथे जातं त्याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप बघा वाटतं सगळं एकदम खाली येणार त्याच्यानंतर तुमचे सायक्लोन्स बरोबर तर सायक्लोन्स मध्ये काय सांगितलं आपल्याला हे सायक्लोन इज अन एरिया ऑफ closed circular fluid motion rotating in the same direction as the earth. This is usually characterized by inward circular winds that rotate anti-clockwise in the
northern hemisphere and clockwise in the southern hemisphere of the earth. Most large-scale cyclonic circulations are centered on areas of low atmospheric pressure. याचं जर का ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला जर का बघायचं म्हणलं की वादळ टाईप म्हणजे म्हणतो नाही की तर एक आपल्याकडे ते 2009ला तुमचं ते फयान झालेलं करंटचं जर का म्हणला तुम्ही तर आपलं आता हे जे निसर्ग चक्रीवादळ झालं आपलं की अलिबाग त्याचं सेंटर ठरलं बऱ्यापैकी तिकडे पण नुकसान झालं तर हे अशा प्रकारचे सायक्लोन्स काय होतात मग ते क्रिएट होतात त्याच्यातले मग काय होतं किंवा ते आता आपल्याकडे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये कुठं तर तुमचे सदन हेमिस्फिअरला त्यानंतर तुमच्या अँटी क्लॉकवाईज नॉर्थन हेमिस्फिअर म्हणून ते क्रिएट होत असते म्हणजे हे तुमचे झाले सायक्लोन्सचे एक्झाम्पल. त्यातले ते तुमचे फोटोग्राफ जे काय ते तिथं काय डायग्राम बिग्राम काढत बसून नाही पेपर मध्ये नाही तर ते फोटोग्राफ दाखवले म्हणजे बसून डायग्राम काढत तसलं काही करू नका. त्यानंतर सुनामी झालं तुमचं tsunami also known as seismic sea waves. It is a series of water waves caused by displacement of a large volume of body of water, generally an ocean or a large lake. Tsunami waves do not resemble normal sea waves as their wavelength is longer. Rather than appearing as a breaking wave, a tsunami may initially resemble a rapidly rising tide. For this reason, tsunamis are often referred to as tidal waves. आता सुनामी तुम्हाला माहिती आहे सुनामीला काय होतं तर तुमचं ओरियल जे काय आहे ते काय होतं तर पाणी पाणी तिथल्या एरियातलं सगळंच घेऊन जाते ते तुम्ही मागे ते आपल्या मुंबईकडे ज्या टायमिंग झालं त्या टायमिंग तुम्ही ते सुनामी बघितलं असेल सुनामी कशी होती काय होती त्याचा आता तुमचं फक्त इथं फोटोग्राफ ठेवलेले आहेत आता 2004च्या असतात आपल्याकडे सुनामी झालेली ती देखील सगळ्यात मोठी सुनामी होते आपल्याकडं त्याच्या देखील नाही म्हणलं तरी 10,000 पीपल किल्ड असतील ते एक आपल्याला लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं नॅचरल डिझास्टर्स मध्ये हीट वेव्ह एक राहिलेलं हीट वेव्ह इज प्रोलॉंग पिरियड ऑफ एक्चुअली हॉट वेदर accompanied by high humidity especially in oceanic climate countries. A heat wave is measured relative to the usual weather in the area and relative to normal temperature for the season. Heat wave is considered extreme weather and a danger because heat and sunlight may damage the human body. तुमच्या आता heat wave मध्ये काय उष्णता म्हणा किंवा humidity म्हणा सगळं काय होतात increase जातं हॉट वेदर कंडिशन तिथं क्रिएट होऊन जातात आणि काही एक्झाम्पल नाही माझ्याकडे तुम्हाला जर कुठलं भेटलं काय झालं की तुम्ही मग शोधलंच नाही हिट वेव्हला कुठल्या एक्झाम्पल आहे किंवा मी कधी ऐकलं नाही कुठलं त्यामुळे जर तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं असेल तर थोडंसं सर्च करा तुम्ही हिट वेव्हचं कोणतंही एक्झाम्पल. त्याच्यानंतर तुमचे ड्रॉट आता ड्रॉट मध्ये मग काय सांगितलं ड्रॉट इज अन एक्सटेंडेड पिरियड when a region reaches a deficiency in its water supply whether atmospheric surface or groundwater. A drought can last for months or years or may be declared after as few as 15 days. This occurs when a region receives consistently below average precipitation. A drought can have a substantial impact on the ecosystem and agriculture of the affected region. जर का drought म्हणतो तर तुमचं दुष्काळी कंडिशन जर का आपल्या ह्याच्यामध्ये जर डीपमध्ये जायचं तर आपल्याला ओला दुष्काळ सुका दुष्काळ दोन्ही कंडिशन येते जर का तुमचं आता जर का समजा ड्राय कंडिशन तर ड्रॉट जर का बघायला गेलं तर 1972 ला सगळ्यात मोठं आपल्याकडं ड्रॉट कंडिशन झाली ती ड्राय कंडिशनचा तो ड्रॉट होता त्यानंतर जर का तुम्ही वेट ड्रॉट जर का म्हणत असाल किंवा ओला दुष्काळ तुमचा तर वेट ड्रॉट मध्ये काय तुमचं 2005चा वेट ड्रॉट होता त्याच्यानंतर जर अजून डिक्लेअर नाही पण आता देखील मागे लागली बाबा वेट ड्रॉट म्हणून डिक्लेअर करून टाका तर हा देखील तुमचा 2020 देखील जर डिक्लेअर झाला तर हा देखील तुमचा वेट ड्रॉट मध्ये येऊन जाऊ शकतो ही एक्झाम्पल तुमच्या हा देखील तुमचा कसं आहे आता देखील सिच्युएशन बऱ्यापैकी तशीच क्रिएट झालेली आहे फक्त एवढंच की तो डिक्लेअर नाही. दुष्काळ काढल्यानंतर सगळं ऍग्रिकल्चरचं पण अवघड होतं सगळंच अवघड होतं तुम्हाला फोटो दाखवले त्यानंतर तुमचं ह्युमन मेड डिझास्टर ह्युमन मेड काय केलं ज्याच्यामध्ये आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा काहीतरी आपला संबंध असल्यामुळे ते क्रिएट होतात ते आता मग ह्युमन मेड डिझास्टर्स मध्ये मग डिझास्टर्स हॅव्हिंग एलिमेंट्स ऑफ ह्युमन
collisions, त्यानंतर error, failure of human-made system, and such events result in huge losses of life and property, along with damage to people's mental, physical, and social well-being. जे काय आता आपल्या एररमुळे फेल्युअरमुळे किंवा एनी कॉज कुठल्याही कारणास्तव म्हणजे जे काय आपल्यामुळे जी सिच्युएशन क्रिएट होती म्हणजे जर समजा आपण प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये एखादी गोष्ट नाही केली किंवा करत असताना समजा एखादी आता कुठली केमिकलचे आता आपली जर का फॉर एक्झाम्पल भोपाळ गॅस ट्रेजेचे कुठं पाईप झाली काय झाली ह्याच्यामुळे म्हणा किंवा तुमची विषाक्त प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणजे ही कुठल्याही नॉर्मल एररमुळे जी काय होऊन त्याच्यानंतर तुमचा ह्युमनची लॉस असतील किंवा तुमचे मेंटल लॉस असेल फिजिकल लॉस असेल सोशल असेल किंवा कॉर्पोरेट लॉस असेल हे सगळे काय होतं तर मग त्याच्यामध्ये तुमचं लॉस होऊन जातं जिथं ती फक्त ह्युमनचा थोडासा तरी संबंध येतो किंवा आपल्यामुळे ती आर्टिफिशियल क्रिएट झालेलं डिझास्टर असतं म्हणून त्याला ह्युमन मेड डिझास्टर म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तुमचं न्यूक्लिअर डिझास्टर न्यूक्लिअर रेडिएशन डिझास्टर इज एन इव्हेंट दॅट लीड्स टू significant consequences to people, the environment, or the facility, such as lethal effects to individuals, both living and unborn. Sanitary radioactive release to the environment leads to unstable environment, deadly effects on all living organisms, including plants. जिथे आपण तुमचं न्यूक्लिअर पोल्युशन मध्ये बघितलं बघा काय काय म्हणजे आपण जे रेडिएशन तुम्हाला सांगितलं ती पार्ट तुमचं थोडंसं तिथं येऊन जातो त्या गोष्टींच्यामुळे तिथे वेस्ट होऊन जातं. जर का न्यूक्लिअर डिझास्टर मोठा कुठला झाला तर ते काय म्हणतात 2011ला जपानमध्ये झालं बघा जपानमध्ये तुमचं हिरोशिमा न्यूक्लिअर डिझास्टर झालेलं त्या टाइमला शटडाऊन झालेला न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे काय होते ते शटडाऊन झालेले जपानमध्ये तो बऱ्यापैकी सगळ्यात मोठा न्यूक्लिअर डिझास्टर होता जपानमधला 2011चा. त्यानंतर तुमचे केमिकल डिझास्टर is an unintentional release of hazardous substances which harm human health or the environment. These occur under certain circumstances such as high oxygen leakage or releases of toxic materials. Such events lead to illness, injury, disability, or death. Such events may occur where toxic materials are stored, transported, or used. केमिकल डिझास्टर मग ह्युमन हेल्थ म्हणा एन्व्हायरमेंट म्हणा जर कुठं लिकेज झालं काय झालं आग लागली काय झालं तर त्याच्यामुळे काय होतं की जे काय टॉक्सिक मटेरियल हे होतं एक्सपोर्ट होतं त्यामुळे मग काय होतं की मग त्याच्यामध्ये तुमचं आजार पण असेल एखादी इंजुरी म्हणा किंवा कुणाचं काय डोळ्याला प्रॉब्लेम आला कुठं आहे हेल्थची कुठली तुमच्या बॉडीची कुठली डिसेबिलिटी म्हणा किंवा एखादा डेथ सुद्धा होऊ शकते त्या केमिकल डिझास्टर मुळे मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला केमिकल दाखवलेले आहे तर केमिस्ट्री लॅबमध्ये गेलेली ह्याच्याची वाचायची जर कुठं आग लागते काय होते ह्या असल्या गोष्टींमध्ये ते क्रिएट होत असते ती. त्याच्यानंतर तुमचं बायोलॉजिकल डिझास्टर झालं बायोलॉजिकल डिझास्टर म्हणजे काय म्हणते बायोलॉजिकल डिझास्टर आर ऑल्सो बायोहॅझार्ड्स दिस रेफर टू biological substances that pose a threat to the health of living organisms, primarily that of humans. May include medical waste or samples of microorganisms, viruses, or toxins that may affect or alter human health and other living organisms as well. जे काय आता तुमचे मायक्रोऑर्गॅनिम्स म्हणा व्हायरसेस म्हणा हे ते आता आपण व्हायरस बघतोय कशी सिच्युएशन काय आहे काय होतंय एक बऱ्यापैकी ते आपल्याला 8-9 महिने किंवा आता जे आपण शिकतोय व्हायरसमुळे शिकतोय मग ह्या असल्या सगळ्या गोष्टी काय होती तर त्यातून क्रिएट होती ती आणि त्याच्यामुळे बंदा किती लॉस होतोय काय होतंय या सगळ्या गोष्टी आता तुम्ही त्या अनुभव घेतला पाहिजे त्याच्यात. ऍक्सिडेंटल डिझास्टर आता ऍक्सिडेंटल डिझास्टर म्हणजे आपण त्याला ऍक्सिडेंटल नावातच आहे सगळ्या तुमचं ऍक्सिडेंटल डिझास्टर unplanned event or circumstances often with lack of intention or necessity. It usually implies a generally negative outcome which might have been avoided or prevented if the circumstances leading up to the action had been recognized and acted upon prior to occurrence. आता याच्यामध्ये मग तुमचे जे काय प्लेन क्रॅश असतील जे काय आपले नॉर्मल असे रोड ऍक्सिडेंट असतील या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातील तुमच्या. त्यानंतर जे काय तुमचं इंडियन डिझास्टर स्टॅटिस्टिक्स गेला त्याच्यामध्ये
वरून किती इकॉनॉमिक डॅमेज झालाय, काय झालाय, ते तुम्हाला तिथं पॉईंट दिलेले आहे. त्यानंतर तुमचे नॅचरल डिझास्टरचे दिलेले आहे. नॅचरल डिझास्टर मध्ये किती हे झाले, किती पीपल ऍफेक्टेड आहेत, ते आकडे वगैरे काय तुम्हाला तिथे आवश्यक नाही. आपलं माहित असावं म्हणून ते सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं इकॉनॉमिक डॅमेज किती कॉस्ट मध्ये झालाय, कधी कधी झालाय. कॅमेरा चालू आहे तुमचा. जर तुम्हाला आता विचारलंच नाही, विचारलं तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट सायकल जर का विचारलं तर तरी चालतं. कुणाचं हँडल हँडल चालतं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर ती कंटिन्यू करायचं काम कुणाच्या हँडल चालतं, तर तुमचं मिनिस्ट्रीच्या हँडल ते चालून जातं. चालून तुम्हाला त्याचं कोणाची मिनिस्ट्री तरी तुम्हाला सांगायचं नाही कुठला आहे ती, काय आहे ती. तर ती एक जरा बघून ठेवा, आपल्याला माहिती होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर डिझास्टर मॅनेजमेंट सायकल आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मध्ये एखादं डिझास्टर येणार आहे, काय होणार आहे, तर त्यासाठी काय केलं जातं, अगोदर अलर्ट केलं जातं बघा. म्हणजे कसं आता जसं समजा आपल्याला हवामान खात्यानं सांगितलं पाऊस जास्त पडणार आहे, काय होणार आहे, तर कुठल्या रिजनला पडणार आहे, कुठल्या लोकेशनला पडणार आहे, तिथल्या लोकेशनच्या लोकांना आपण इकडं तिकडं हलवतो किंवा दुसरीकडे आपण व्यवस्था करतो, काय करतो, तरी अलर्ट तिथे केलं जातं पहिल्यांदा कुठल्याही गोष्टी किंवा ह्या तारखेला ह्या टायमिंगला ही सिच्युएशन क्रिएट होऊ शकते किंवा अलर्टनेस आला पहिल्यांदा तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. त्यानंतर तुमचं प्रिपेअरनेस आला. प्रिपेअरनेस मध्ये काय किंवा ह्याच्या सिच्युएशन मग समजा ती येणार आहे, मग बोटी किती आवश्यक आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मग तिथे तुमचं काय झालं पाहिजे तर अवेलेबल झाले पाहिजे. त्यानंतर जे काय तुमचं तर रिस्पॉन्स, आता जर समजा डिझास्टर आलंय त्या टायमिंगला जर समजा आलाय पूर आलाय बाबा, तर त्या टायमिंगला काय काय सपोर्ट केला जातो, काय काय मदत केली जाते, हे सगळं तुमचं त्याच्या रिस्पॉन्स मध्ये येऊन गेलं. त्याच्यानंतर तुमचं मिटिगेशनचा पार्ट आला. मिटिगेशन मध्ये काय होतं की काय लॉस असतं म्हणा, काय असतं तर ते काय तुमचं तर जे काय तुमचं आपलं कुठलं चालू होती काय सांगू, जे काय तुमचं मिटिगेशनचा पार्ट सांगतो. मिटिगेशन मध्ये काय केलं जातं की काय तुमचं लॉस आहे तो थोडक्यात बऱ्यापैकी रिड्यूस केला जातो तिथं तुमचा. त्यानंतर प्रिव्हेन्शन म्हणा, प्रिव्हेन्शन म्हणजे आता मी कसं जे काय तुमच्या मॅनमेड आहे झाडा, नॅचरल डिझास्टर असेल तर या सगळ्या जे काही एलिमेंट्स आहेत त्यामध्ये तुमचे जे काय जो काही ओव्हरऑल झाला असेल तो काय केला जातो, तर बऱ्यापैकी तुमचं काय केलं जातं कव्हर म्हणा किंवा वन तिथं तुमचं जे प्रिव्हेन्शन किंवा वन त्याच्यापासून जे काही कॉज होणार असेल ते थोडक्यात काय केलं जातं कंट्रोलमध्ये आणण्याचं तिथे एक काम केलं जातं. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन म्हणा, रिकन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जातं ओव्हरऑल सगळं झाल्यानंतर तुमचं किंवा नक्की तुमचा काय प्रॉपर्टी लॉस असेल, काय आता मेला माणूस तर काय कोण घेऊन आणू शकत नाही. तर जे काय तुमचं आता प्रॉपर्टी असेल, कोणाचं शेत सगळं लॉस झालेलं आहे किंवा बिल्डिंग लॉस झाले किंवा कशाचं आहे, तर ती रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी जी काय वाहन सपोर्ट केला जातो, जी काय मदत केली जाते ही शेवटची स्टेप होऊन जाते तुमची डिझास्टर सायकलमध्ये. डिझास्टर मॅनेजमेंट सायकलमध्ये जर का तुम्हाला द्यायचं म्हणलं तर तुमच्या अलर्टपासून स्टार्ट झालं पाहिजे की अगोदर अलर्ट दिला जातो इथं अशी अशी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. त्याच्यानंतर तुमचा प्रिपेअरनेस त्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंट म्हणा किंवा ती मिनिस्ट्री म्हणा किती त्याच्या बाबतीत प्रिकॉशन घेऊन किंवा अवेअरनेस ठेवून त्या गोष्टीसाठी किती काय काय करतील ही सिच्युएशन आली. त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स जर का समजा 4 दिवसानंतर येणार होतं ते 1 दिवस अगोदर आलं तर मग काही ना काहीतरी डॅमेज होणार असतो. मग त्याच्यासाठी त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे काय आहे ही सिच्युएशन त्याच्यामध्ये येऊन जाते. त्यानंतर तुमचा मिटिगेशनचा पार्ट आला. जे काय तुमचा लॉस होत असतो ते काय केलं जातं बऱ्यापैकी रिडक्शन केलं जातं किंवा रिड्यूस करण्याचं काम तिथं
केलं जातं. जेवढं होतं आता 4 जण बुडतील तर त्यामुळे तुम्ही त्यातली 3 जण तरी वाचविली जाते ती. ही सिच्युएशन तिथे क्रिएट केली जाते. त्यानंतर तुमचं प्रिव्हेन्शन जर काही हे सगळं आता होत असतं तर मी याच्यातनं जेवढं काय असेल तेवढे ते प्रिकॉशन घेऊन जे काय तुमचं हे करता येते कंट्रोलमध्ये करता येते तेवढं ते कंट्रोलमध्ये करून ते तुमचं अगोदर हे केलं जातं. आणि त्यानंतर मग रिकन्स्ट्रक्शन हे सगळं झाल्यानंतर मग ते आपलं हेलिकॉप्टर मधनं फिरणं, जमिनीवरून फिरणं, काय बांधावरून फिरणं ह्या सगळ्या सिस्टम करून काय केलं जातं त्याची मदत घेऊन मग ते सगळं ते डेव्हलप केलं जातं, रिकन्स्ट्रक्ट केलं जातं. म्हणजे आता जर तुम्ही केरळची सिच्युएशन बघितली असेल 4-5 वर्षापूर्वीची, तिथं जी सिच्युएशन क्रिएट झालेली त्या टायमिंगला सेंट्रल गव्हर्नमेंटने तिकडं पैसे दिले. ते सगळं बऱ्यापैकी रिकन्स्ट्रक्ट करत आणलं. अशा सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर ते मग ते कव्हर केलं जातं तुमचं सगळं. तर हे झालं आपलं डिझास्टरचं ओव्हरऑल तुमचं जो पॉईंट आहे तो. आता ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे आता आपलं राहतंय काय फक्त आपलं राहतंय फक्त तुमचं जो काय ह्याचा पार्ट असेल तुमचं म्हणजे मायनर पार्ट जो काय असेल आता तुमचं कार्बन क्रेडिटचं काय असं ओव्हरव्ह्यू सांगायचं असेल की त्याच्यानंतर तुमचं पॉप्युलेशन मला वाटत की सिलेबस आता असं काय स्पेशल तुमचं राहत आलेलं आहे तुमचं प्रॅक्टिकल कव्हर झालेलं आहे थेरी झालेलं आहे बऱ्यापैकी. आता फक्त मला एक सांगायचं आता म्हणून काय समस्या आहे का? आता फक्त मला एक सांगायचं आत्ता जेवढी प्रेझेंट आहे ती नाही किती आहे ती प्रेझेंट 78 ह्याच्यामध्ये 7.5च्या वरती कुणाकुणाचा जीपी आहे सेकंड सेमिस्टर एकेकाने सांगायचं चालू करायचं. बारा नंबर आहे का 7.5च्या वरती? सर यार कुणाचा आहे? आहे का तुमच्याकडे कोणा 7.5च्या वरती का रिझल्टच माहित नाही तुम्हाला कसं आहे काय? येस सर. हॅलो सर. हॅलो. ओके बरं तुमच्याकडे कोण काय आता ते सांगून झालं 7.5च्या वरती कुणाचा किती जीपी आहे काय आहे तर ज्यांचा असेल त्यांनी पण काय अजून सांगितलंय. मग आता एक काम करायचं आपण प्रत्येकानं जेवढे आहेत तेवढ्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्यावरती 10 ऑब्जेक्टिव्ह काढायचे. जर का कोणी कॉपी बिपी केलं दुसऱ्याच चुकून गावला नाही तर ती त्याचं कौशल्य पण जर का गावला तर त्याच्या पुढचं जे काय असेल ती मी करणार. त्याच्यामुळं आता 59 नंबर असो किंवा कोणी असो आता सगळ्यांनीच काय करायचं 10 ऑब्जेक्टिव्ह आपले क्वालिटी काहीतरी गोष्ट घेऊन यायचं नाही माझ्याकडे हे असं मॅन्युअलच्या टायमिंगला हे घेऊन यायचं आपल्याकडे. काय मला पाठवून बसू नका काय नका माझ्यावर तेवढं उपकार पण करू नका. काय सांगितलं सगळ्यांनी जेवढे आहेत तुमच्या लॅबचा इथे त्या सगळ्यांनी 10 ऑब्जेक्टिव्ह काढायचे आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटचे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीजचे. म्हणजे तुमच्या युनिट असेल काय असेल जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील तुमचे ते ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह काढून